आमदार रवी राणा यांच्या युवा स्वाभिमान पक्षाच्या कार्यकर्त्यांकडून जीवे मारण्याची धमकी दिली असल्याचे संकल्प शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष व समाजसेवक नितीन कदम यांनी पत्रकार परिषदेच्या माध्यमातून घोषित केले. रवी राणा यांच्या युवा स्वाभिमान पक्षाचे कार्यकर्ते वैभव गोस्वामी, अश्विन उके व इतर यांनी सोशल मीडियाद्वारे मला एकेरी भाषेत शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकी दिली. आमदार रवी राणा यांच्या सांगण्यावरून शिवीगाळीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल करण्यात आला. काल आमदार रवी राणा यांनी छुप्या पद्धतीने आमदार रोहित पवार यांच्या आगमनार्थ स्वागतासाठी लावलेले फ्लॅक्स आणि बॅनर अमरावती मनपातर्फे मुद्दाम काढण्यात आले. काल रोजी झालेल्या शक्ती प्रदर्शनामुळे रोहित पवार यांचं भव्य स्वागत व सभेमुळे राणांनी काही लोक सोशल मीडियावर बोलण्यासाठी सोडले, पण मी घाबरणार नसून आम्ही पण जशास तसं उत्तर देऊ, असे नितीन कदम म्हणाले. युवा स्वाभिमानचे रवी राणा व त्यांच्या कार्यकर्त्यांची हुकुमशाही पद्धतीची मुजोरी आता सर्व जनतेच्या लक्षात आली असून येत्या विधानसभेत त्यांचा पराभव अटळ आहे हे त्यांना कळून चुकलं आहे. आमचा दहीहंडी किंवा कुठल्याच धार्मिक उत्सवाला विरोध नाही, परंतु राजकीय दबावापोटी भर रस्त्यावर मनपा परवानगी देते कशी, असाही प्रश्न उद्भवतो. युवा स्वाभिमानच्या येत्या दहीहंडी उत्सवामुळे येथील हॉकर्स व मजुरांचा रोजगार बुडतो, त्यांच्यावर उपाशी राहण्याची वेळ येते. त्याचप्रमाणे वाहतुकीचा मोठा प्रश्न निर्माण होतो आणि साऊंड सिस्टीममुळे ध्वनी प्रदूषणही होतं. बडनेरा विधानसभा मतदारसंघात त्यांचा होणारा पराजय बघून ते गोंधळून गेले आहेत. त्यामुळं काय करावं हे त्यांना भान नाही. गेल्या 15 वर्षात बडनेरा विधानसभा मतदारसंघ पूर्णतः भकास करून टाकला. त्यांना फक्त बेताल वक्तव्य करून राष्ट्रीय व राज्याच्या राजकारणात हस्तक्षेप करून शहरात कसा धार्मिक द्वेष पसरवून राजकीय पोळी भाजायची एवढंच जमतं, अशी टीका करताना नितीन कदम म्हणाले. काल 26 ऑगस्ट रोजी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे रोहित दादा पवार यांचं अंबानगरीमध्ये आगमन झालेलं होतं. त्याबद्दल आम्ही त्यांचं नवादी चौक इथे एक स्वागत समारोह ठेवला होता आणि जाधव पॅलेसमध्ये एक कार्यक्रम ठेवला होता, आढावा बैठक म्हणून. त्यांच्या स्वागतासाठी आम्ही जे बॅनर पोस्टर लावले होते, सकाळपासून युवा स्वाभिमानच्या कार्यकर्त्यांनी ते बॅनर पोस्टर फाडले. अतिक्रमणवाल्यांना आमदार रवी राणा यांनी दमदमाटी करून नितीन कदमचे बॅनर बडनेरा मतदारसंघात दिसले नाही पाहिजे अशी दमदमाटी केली यांनी. आणि हद्द तेवढी झाली का दादा काल म्हणजे जीवे मारण्याची धमक दिली आमदार रवी राणा यांनी. त्यांच्या कार्यकर्त्यांचे जे व्हिडिओ पण आहे आमच्याजवळ सगळे आलेले. हा व्हिडिओ आहे त्यांचा. अरे नितीन कदम, मोबाईल कोण बंद केला? एका बापाची औलाद असून तो चालू कर फोन. सन्माननीय आमदार रवी राणा यांना तू शिवाय गाड केली ना, तुला शोधता देता. मोबाईल चालू कर. एका बापाची औलाद असेल ना, मोबाईल चालू कर. जागोजागी शोधून झाले युवा स्वाभिमानचे कार्यकर्ते. तुला शिवीगाळ केली तू, चल बेटा. असे त्यांचे अनेक एक अश्विन उके कार्यकर्ता आहे. सोशल मीडियावर आमच्या नावाचे बदनाम्या करून राहिलेत ते, म्हणजे वेगवेगळ्या म्हणजे अतिशय वाईट ह्याच्यात आपण बोलू शकत नाही. त्याचा आमची बडनेरा मतदारसंघामध्ये 2-3 वर्षापासून तयारी आहे. आम्हाला जनतेने म्हटलं म्हणून आम्ही मतदारसंघामध्ये उभं राहतं हे तात्पर्य दाखवलं. कारण की उभं राहण्याचा बाबासाहेबांनी सगळ्यांना हे दिलेलं आहे. आज आमदार रवी राणा त्यांच्या पायाखालची वाळू सरकली, त्यामुळे आता हे प्रकार जर माझ्यावर आणि आमच्या शेतकरी संघटनेच्या कोणत्याही कार्यकर्त्यावर जर काही हे झाला, कारण माझ्या जीवाला धोका आहे, जर मला कमी जास्त झाला याचा आमदार रवी राणा आरोपी नाही. सगळ्यात मोठी गोष्ट, कारण यांची जी गुंडागिरी आहे शहरामध्ये एवढी असंख्य वाढली आहे, हे सत्यता मात आलेला आहे. म्हणजे त्यांना आम्ही प्रोग्राम देतात ते नाही, यांनी म्हणावं ते हुकुमशाही झाली आहे आज बडनेरा मतदारसंघामध्ये. माझी शासनाला विनंती आहे का याचा थोडा बंदोबस्त तुम्हीच करा आमदार रवी राणाचा. आज पाहिलं तुम्ही किती 15 वर्षापासून मतदारसंघ भकास करून ठेवला त्यांनी. हद्द एवढी आहे की विजय मिलची जागा एक सगळ्यात मोठा भूमाफिया, महाराष्ट्रातला भूमाफिया म्हणा तर चालल याला. कारण विजय मिलची जागा जेव्हा विजय मिलवाले लोक त्यांच्याजवळ गेले होते, दादा आमची विजय मिल चालू करून द्या 15 वर्षा पहिले, पण विजय मिलची जागा तर केलीच नाही. या पठ्ठ्याला त्याच्यासाठी अर्ज दिला, त्यांनी जागा हे केली. याचा जबाब त्यांना विचारा. नितीन कदमला आरोप केला. तशी सूतगिरणी होती आपली बडनेरा मतदारसंघातली. सूतगिरणीची जागा 61 एकर लँड होती, त्याच्यातली 37 एकर 37 एकर लँड गायब आहे. त्याच्यावर
लेवल पडलेला आहे, गुंडागर्दी आहे. आपल्या बंडेरा मतदारसंघात आमदार रविदादांनी चालू केली, याला आळा बसला पाहिजे. माझी देवेंद्र फडणवीसला एक विनंती आहे की यांना समजा आणि सांगा यांना थोडंसं, कारण तुम्ही एक चांगलं व्यक्तिमत्व आहे, तुमच्यावर हे आरोप होऊन राहिले. कारण हे सुटले फोटो देवेंद्रजी फडणवीसचे दाखवतात लोकांना.